श्री स्वामी समर्थ. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना आजच्या अंगारक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. 2026 सालातील पहिलीच चतुर्थी अंगारकी चतुर्थी आलेली आहे आणि या चतुर्थीच्या निमित्ताने किंवा याच महिन्यात येणाऱ्या गणेश जयंतीच्या निमित्ताने किंवा इतर चतुर्थीच्या निमित्ताने किंवा इतर कुठल्याही कारणाच्या निमित्ताने बऱ्याच जणांची इच्छा असते की आपल्या घरामध्ये आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे. पण या प्रत्येकच वेळी आपण गुरुजींना बोलावणं शक्य नसतं. त्यामुळे आम्ही गणपतीचा अभिषेक घरच्या घरी तुम्हाला कसा करता येईल ही सर्व माहिती उपलब्ध करून देतोय. तर यामध्ये तुम्हाला पूजा साहित्य, गणपती अभिषेकामध्ये लागणारे सर्व मंत्र शास्त्रोक्त पद्धतीनुसार आम्ही उपलब्ध करून देत आहोत. चला तर करूयात सुरुवात आपल्या गणपती अभिषेकाची. स्क्रीनवरती दिलेले पूजा साहित्याचं सर्व सामान एकत्र करून सर्वांनी बसायचंय आणि त्यानंतर पुरुषांनी कपाळाला गंध लावायचंय, स्त्रियांनी हळदी कुंकू लावायचंय. चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदाम हरते नित्यम लक्ष्मीस्तिष्ठती सर्वदा. यानंतर आपण अभिषेकासाठी आणि पूजेसाठी ज्या कलशामध्ये, ज्या तांब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्या तांब्यावरती हात ठेवायचा आहे. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी चलेस्मिन् सन्निधम कुरुम. श्री वरुणाय नमः. आपल्या सनातन धर्मामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात जास्त पूजेमध्ये महत्त्व असतं ते सप्त नद्यांच्या पाण्याचं. आपल्याला प्रत्येक वेळी सप्त नद्यांच्या पाणी अवेलेबल होत नाही. त्यामुळे आपण या मंत्रांद्वारे वरुण देवतेला विनंती केलेली आहे की या पाण्यामध्ये गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सप्त नद्यांच्या पाण्याचं सत्व येऊ दे आणि ह्या सप्त नद्यांच्या पाण्यानेच मी गणरायाचा अभिषेक करणार आहे. यानंतर तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. ओम श्री दीपदेवताय नमः. गंधाक्षत पुष्पम समर्पयामी. दिव्याला गंध अक्षता व्हायच्यात. यानंतर आपण जी पूजा मांडली आहे त्यावर आणि त्या पूजेसाठी घेतलेल्या सर्व साहित्यावर आपण पाणी शिंपडायचंय. ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्था गतोपवी वा यस्मरेत पुंडरीकाक्षम सबाह्याभंतर शुचिही. याद्वारे आपण जागेची, शरीराची शुद्धी केली. यानंतर आपण आचमन करणार आहोत. आचमनाने मनाची शुद्धी होते, ज्यामुळे पूजा अधिक एकाग्रतेने आपण करू शकतो. आचमनामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंच्या 24 नावांचा आपण गजर करतो. यापैकी पहिले 3 नाव यांचा उच्चार केल्यानंतर पळीमधून पाणी घ्यायचंय. एक पळीनी पाणी एका नावाच्या उच्चारासहित उजव्या हातावर घ्यायचंय आणि ते प्यायचं. 4थ्या नावाचा उच्चार करताना पळीमधून पाणी उजव्या हातावर टाकायचंय आणि ते तामणामध्ये सोडून द्यायचंय. सर्वप्रथम दोन्ही डोळ्यांना पाणी लावा आणि त्यानंतर आता सुरू करूयात आपण आचमन. ओम केशवाय नमः. पाणी पिऊन घ्या. ओम नारायणाय नमः. पाणी पिऊन घ्या पुन्हा. ओम माधवाय नमः. पाणी पिऊन घ्या. ओम गोविंदाय नमः. हातावरती पाणी घेऊन सोडून द्या. आता दिविराचमन म्हणजे आपण जसं आता आचमन केलं तसंच पुन्हा एकदा करायचंय. ओम केशवाय नमः. पाणी पिऊन घ्या. ओम नारायणाय नमः. पाणी पिऊन घ्या. ओम माधवाय नमः. पाणी पिऊन घ्या. ओम गोविंदाय नमः. पळीभर पाणी तामणामध्ये सोडून घ्या. आता हात जोडायचे सर्वांनी. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरिये नमः.
ओम श्रीकृष्णाय नमः। ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगा। ओम भूर्भुवस्वः। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूः ओम भुव ओम स्वः ओम मः ओम जनः ओम तपः ओम सत्य। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम आपो ज्योतिरसोमृत ब्रह्म भूर्भुवस्वरो। आता आपण सर्व देवतांना हात जोडून प्रार्थना करणार आहोत। ओम सिद्धिबुद्धिसहिताय श्रीमन्महागणाधिपतये नमः। ओम श्री लक्ष्मीनारायणाभ्यां नमः। ओम उमामहेश्वराभ्यां नमः। ओम वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः। ओम मातृपितृचरणकमलेभ्यो नमः। ओम कुलदेवताभ्यो नमः। ओम इष्टदेवताभ्यो नमः। ओम ग्रामदेवताभ्यो नमः। ओम स्थानदेवताभ्यो नमः। ओम वास्तुदेवताभ्यो नमः। ओम दत्तात्रेयाय नमः। ओम गुरुभ्यो नमः। ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। ओम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः। ओम पुण्यपुण्याहं दीर्घामायुरस्तु। यानंतर आपल्या तामणामध्ये जे आपण आचमन केलेलं पाणी होतं ते एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवा किंवा एखाद्या झाडाला टाका, फक्त तुळशीला टाकू नका. यानंतर आपण आता संकल्प करणार आहोत. संकल्प करताना उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचंय. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एक फूल घ्यायचंय आणि गणरायाचं मनोमन स्मरण करून माझ्या मागे म्हणायचंय सर्वांनी, मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त वेदोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य स्थितिः आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम धन धान्यादि स्थिर कीर्ती लक्ष्मीलाभ शत्रुपराजय शतभिष्ट सिद्धेय आदि व्याधी जरामृत्यू भयशोक रोग दुःखद दारिद्र्य उपशमनार्थम अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम श्री गणराज गणपती देवता प्रीत्यर्थम अभिषेकं च करिष्ये। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणाधिपतये नमः। हरिद्राम कुंकुम च समर्पयामि धूपदीप नैवेद्यम च समर्पयामि। तामणामध्ये पाणी सोडून द्यायचंय. यानंतर गणरायाचं आपण ध्यान करायचंय. ओम श्री महागणपते नमः ध्यानं समर्पयामि. यानंतर गणरायाची मूर्ती ताम्हणामध्ये घ्यायची. खाली ताम्हणामध्ये मूर्ती ठेवण्याच्या आधी थोड्याशा अक्षता आणि दुर्वाच्या काड्या ठेवायच्या. मूर्ती ठेवल्यानंतर मूर्तीवरती अक्षता व्हायच्या आहेत. याद्वारे आपण गणरायाला पूजेमध्ये आमंत्रित करणार आहोत. ओम श्री महागणपते नमः आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि. मूर्तीवरती पुन्हा एकदा अक्षता व्हायच्या आहेत. ओम श्री महागणपते नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामि. यानंतर गणपती बाप्पाच्या अंगावरती 4 पळी शुद्ध जल व्हायचे. ओम श्री महागणपते नमः पादयोः पाद्यं समर्पयामि. अर्घ्यं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. स्नानं समर्पयामि. गणपती बाप्पाचे आपण पाय धुतले, हात धुतले, त्यांना स्नान घातलं. आता 1 पळी पंचामृत वाहून ओम श्री महागणाधिपतये नमः पंचामृत स्नानं समर्पयामि. या ठिकाणी लक्षात घ्या, बऱ्याचदा आपल्या घरामधील मूर्ती आपल्याला साफ करायच्या असतात. तर त्यावेळी पितळी मूर्ती जर असतील
तर त्या मूर्त्यांना पितांबरी वगैरे असं काहीही न वापरतात आपण पंचामृत स्नान घालतोच यासाठी की मूर्ती स्वच्छ व्हावी. त्यामुळे जर मूर्ती आपल्याला साफ करायची असेल तर पंचामृत 1-2 पळी जास्त जरी घातलं तरी चालतं. पंचामृताने व्यवस्थित मूर्तीला चोळून घ्यायचंय. त्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती लगेचच हळद टाकायची, हळदीने चोळायचंय. मूर्ती खूप स्वच्छ होती. पंचामृत स्नान झाल्यानंतर पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचंय. पंचामृत स्नानानंतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामी. यानंतर गणपती बाप्पाच्या अंगावरती एक एक पळीनी पाणी चालू करायचं. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्टुवासस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वकल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं हृदं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणात्तात् अवचूर्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मया त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वजगदितं तत्त्वजायते सर्वजगदितं तत्तिष्ठति सर्वजगदितं त्वयैलेमेष्यति सर्वजगदितं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः. त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायति नित्यं. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादिपुरोमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारः परतर अर्धेदुलसितं तारेण रुक्तम् एतत्त्वमणुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्च शान्तिरूपं बिन्दुत्तररूपं नादसन्धानसहिता सन्धिः सैषा गणेशविद्या नित्यगायत्री छन्दः. गणपतिर्देवता. ॐ गङ्गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदञ्च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धाणुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिणं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्या प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनावरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय गदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. यानंतर देवाला स्वच्छ वस्त्राने पुसून जागेवरती विराजमान करायचे. जागेवरती विराजमान करताना जिथे गणपती बाप्पाची मूर्ती आपण ठेवणार आहे त्याच्या खाली थोड्याशा अक्षता आणि दुर्वांची एक काडी ठेवावी. यानंतर कापसाची 2 वस्त्रे वाहावी. नसल्यास अक्षता वाहिल्या तरी चालतील. श्रीमन्महागणाधिपतये नमः. वस्त्रोपवस्त्रे कार्पासवस्त्रम् अक्षतां वा समर्पयामी. यानंतर देवाला जानवे घालावे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. यज्ञोपवीतं समर्पयामी. यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीला गंध लावावा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. यानंतर गणपती बाप्पाला हळदी कुंकू व्हावे. रिद्धी सिद्धिभ्यां नमः. हरिद्राम कुंकुम सौभाग्यद्रव्याणि च समर्पयामी. यानंतर गणपती बाप्पाला सुवासिक द्रव्य म्हणजे सुवासिक द्रव्य तुमच्याकडे अत्तर वगैरे असेल तर ते अष्टगंध बुक्का शेंदूर हे व्हावे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. नानापरिमलद्रव्याणि समर्पयामी. सिंदूर समर्पयामी.
यानंतर अलंकार प्रित्यर्थ अक्षता वाहाव्या. श्रीमन्महागणाधिपतये नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी. यानंतर गणपती बाप्पाला दुर्वा वाहाव्या. श्रीमन्महागणाधिपतये नमः दुर्वा कुराण समर्पयामी. यानंतर गणपती बाप्पाला सुवासिक शक्यतो तांबडी फुले वाहावी. श्रीमन्महागणाधिपतये नमः यथा ऋतू कालोद्भव पुष्पाणि समर्पयामी. श्रीमन्महागणाधिपतये नमः यथा ऋतू कालोद्भव पुष्पाणि समर्पयामी. यानंतर गणपती बाप्पाला उदबत्ती, धूप आणि दिवाने ओवाळावे. श्रीमन्महागणाधिपतये नमः धूपं समर्पयामी दीपं समर्पयामी. श्रीमन्महागणाधिपतये नमः नैवेद्यं समर्पयामी. यानंतर गणपती बाप्पाला नैवेद्य ठेवल्यानंतर त्यावरतून 3 वेळा पाणी फिरवायचंय आणि गणपती बाप्पाकडे विनंती करायची की तुम्ही हा प्रसाद ग्रहण करा. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः. नैवेद्यामध्ये प्राशनार्थी पाणीयम समर्पयामी. असे म्हणून ताम्हणामध्ये पळीभर पाणी सोडा. यानंतर पुन्हा एकदा प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः. नैवेद्यामध्ये प्राशनार्थी पाणीयम समर्पयामी. पुन्हा एकदा पळीभर पाणी सोडायचंय. यानंतर गणपती बाप्पाला गंध लावायचाय. करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामी. यानंतर जर तुमच्याकडे विडा असेल तर विड्यावर दक्षिणा ठेवून त्यावर पळीभर पाणी घालावे. मुखवासार्थे पूगीफल तांबूलम सुवर्ण पुष्पार्थे दक्षिणाम समर्पयामी. कर्पूरार्तिक्यम दर्शयामी. कापराची वडी लावून तिने गणपती बाप्पाला ओवाळावे. या पद्धतीने आपला अभिषेक पूर्ण झालेला आहे. यानंतर गणपती बाप्पाची आरती म्हणावी. आजच्या भागामध्ये एवढंच. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. जर तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर गणपती बाप्पाचा जयघोष करून एक कमेंट नक्की करा.